आता आपल्याला हे जे लंब केंद्र आहे त्रिकोणाचं त्याची जी जागा आहे ती बघायची आहे आपल्याला. तर इथे त्यांनी ॲक्टिव्हिटी सांगितली. पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये एक काटकोन त्रिकोण काढायला सांगितलेला आहे आणि त्याचे सगळे शिरोलंब त्यांनी आपल्याला काढायला सांगितले. म्हणजे आता ह्या AC बाजूवरती BD शिरोलंब झाला, त्यानंतर ह्या BC बाजूवरती A आणि इथे जो BC बाजूवरती ज्या बिंदूला इथे तो लंब छेदेल तिथे एक नाव जर दिलं आपण, आता इथे D दिलं तर इथे E द्यायचं. म्हणजे AE हा काय आहे, लंब आहे BC वरती. त्याचप्रमाणे C या बाजूतून AB बाजूवरती जर लंब टाकला तर त्याला त्या बिंदूला नाव द्यायचं F. म्हणजे FC हा काय लंब आहे AB वरती. आणि ह्याचे आपल्याला त्याचे त्या एक संपात बिंदूचे इथे आपल्याला त्याचं नाव लिहायचं आहे. म्हणजे त्याला नाव द्यायचं आहे आपल्याला O. म्हणजे जो सेंटरमध्ये असतो तो O किंवा कोणताही तुम्ही देऊ शकता. त्यानंतर ही दुसरी आकृती इथे काढली आहे बघा. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढायला सांगितलेलं आहे आणि त्याचे सगळे शिरोलंब इथे त्यांनी आपल्याला काढायला सांगितले. म्हणजे इथे मुख्य त्रिकोण आपल्याला काय दिसतोय, PCR. मग ही C बाजू इकडे वाढवलेली आहे. त्यानंतर ही म्हणजे CR बाजू इकडे वाढवलेली आहे. त्यानंतर त्यांनी AP ही बाजू इकडे पुढे वाढवलेली आहे आणि या दोन बिंदूंचा म्हणजे या दोन रेषांनी ज्या बिंदूमध्ये एकमेकीला छेदलेला आहे तो काय घेतलेला आहे, तिथला शिरोलंब, त्या शिरोलंबवरनं PR वरती त्यांनी लंब टाकलेले. म्हणजे या तिन्ही ही बाजूंवरती म्हणजे PO, OR आणि PR वरती त्यांनी लंब टाकलेले आहेत. आणि यांचा जो एक संपाती बिंदू आहे तो ह्या तीनही लंबांचा तो आहे Q. इथे त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे. त्याप्रमाणे पुढे ही जी तिसरी आकृती आहे ABC, तर त्याचा ऑर्थो सेंटर जो आहे म्हणजे लंब केंद्र जो आहे तो O आहे, तो आपल्याला इथे दिसत आहे. आता त्रिकोणांच्या जे सगळे शिरोलंब असतात ते एकाच बिंदूमधून एकमेकाला छेदतात, जसे इथे आपल्याला दिसते. तर म्हणजेच ते काय असतात, एकसंपाती असतात असा त्याचा अर्थ होतो. आणि ह्या एकसंपाती बिंदूलाच काय म्हणतात, लंब केंद्र असे म्हणतात आणि ते O या अक्षराने दाखवल्या जातं. आता जो लंब केंद्र असतो त्या काय असतो, जर तो काटकोन त्रिकोणामध्ये असेल तर त्याचा जो शिरोलंब आहे तो काय आहे, काटकोन त्रिकोण असतो. त्याचप्रमाणे जर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचा असेल तर तो त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असतो, जसं इथे आपण या वरच्या आकृतीमध्ये बघितलेला आहे. आणि तो जर ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर त्याचा तो त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. हे आपल्याला यावरनं लक्षात